पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत। विविध 11 प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मेट्रोतून मोदी प्रवास करतील। स्वारगेट ते कात्रज नव्या मेट्रो मार्गाचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे। संध्याकाळी एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची सभा होणार आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, पावसाचा सावट आणि त्याच्यामध्ये आज पंतप्रधान मोदी हे पुणे दौऱ्यावर येत आहेत। कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे कार्यक्रमाची? वृषीला अगदी बरोबर आहे। खरं तर पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे मोदींच्या दौऱ्यावरती पावसाचं तर सावट आहेच। मात्र दुसऱ्या बाजूला आज सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडते। जवळपास 11 प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन जे आहे ते पुण्यातून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। मात्र ज्या ठिकाणाहून खरं तर भुयारी मेट्रो मार्ग सुरू होणार आहे तो म्हणजे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट। आपण पाहतोय की सिव्हिल कोर्ट स्थानकाला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। 5:35 ज्यावेळेस पंतप्रधानांचं पुणे विमानतळावरती आगमन होईल त्यावेळेस पंतप्रधान याच ठिकाणी सुरुवातीला सिव्हिल कोर्ट स्थानकावरती येतील। तिथून ते खरं तर मेट्रोनं स्वारगेट पर्यंतचा प्रवास जो आहे तो सुद्धा करणार आहेत आणि आपण पाहतोय की त्याची सगळी तयारी जी आहे ते आपल्याला सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकामध्ये पाहायला मिळते। पंतप्रधानांच्या हस्ते आज ज्या मोठ्या मार्गाचं उद्घाटन होते म्हणजे भुयारी मार्ग असणार आहे तो म्हणजे स्वारगेट, मंडई, कसबा पेठ ही 3 स्थानकं जी आहेत ती खरं तर या संपूर्ण मेट्रो मार्गामध्ये असणार आहे। जवळपास 3.34 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे आणि आपण पाहतोय की ऑनलाईन पद्धतीची मशीन जी आहे ती सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। पंतप्रधान ज्यावेळेस या ठिकाणी उद्घाटन करतील त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीनं तिकीट जे आहे ते या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यामुळे स्वतःहून सुद्धा आपल्याला या ठिकाणी तिकीट जे आहे ते काढता येणार आहे। अशा पद्धतीची सगळी व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते। आज खरं तर पंतप्रधानांचा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज जरी मेट्रो मार्गाचं उद्घाटन होत असलं तरी सुद्धा एक महायुतीचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते खरं तर मोदींच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आज मोदी खरं तर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मोदींच्या दौऱ्याची तयारी जे पाहायला मिळते। वृषाली, धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।